गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग 2. वाटेत येताना काहीतरी खायला घेऊया का असं वाटलं, पण माझा विचार मी मनातच ठेवून तिच्यासोबत चालू लागलो. तसं तिने एका दुकानात चण्याच्या 2 पुड्या घेतल्या. एक मला दिली, दुसरी आपण घेतली आणि दोघंही चणे खात खात घरी जात होतो. मित्र का ओरडत होते? मी माझ्याच विचारात चणे खात खात चाललो होतो. मध्येच तिच्या या प्रश्नाने थांबलो. म्हणजे चणा घशात अडकल्याचाच भास झाला. कसं तरी तिला सांगायचं म्हणून मी बोलायला सुरुवात केली. ते होय, असंच. त्यांना काय कारण लागतं? मी तुझ्यासोबत आलो ना, लगेच माझं नाव फिक्स तुझ्यासोबत. चिडवतात. तू नको टेन्शन घेऊ, मी सांगतो त्यांना, मी म्हणालो. काय सांगशील? वेदीने विचारलं. हेच की तू माझी बहीण आहेस आणि आम्ही एकत्र राहतो, मी म्हणालो. इतके दिवस का नाही गेलास सोबत, आजच का असं विचारलं तर काय सांगशील? वेदी म्हणाली. मी बरोबर सांगेन त्यांना, त्यांच्याच भाषेत. तू नको विचार करूस. मी आलो सोबत तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना? मग तर झालं, मी म्हणालो. मला कशाला प्रॉब्लेम असेल? उलट बरंच झालं, मला सोबत झाली, वेदी म्हणाले. हो ना, मग चणे खायला सोबत करत जाईन. हा हा हा, मी म्हणालो. तीही हसली. घरी आलो तर आत्या बसलेल्या होत्या. बघून बरं वाटलं. म्हणजे सकाळचा प्लॅन सक्सेस झाला होता. आल्या आल्या मी आत्याला नमस्कार केला. वेदी धावत येऊन आत्याच्या गळ्यात पडली. मायलेकीची गळाभेट बघून मनाला शांतता मिळाली. आई, तू कशी काय आज आलीस? मला खूप आठवण येत होती तुझी. बाबा कसे आहेत? छोटूला का नाही आणलं? वेदी खूप सारे प्रश्न विचारत होती. हो, आधी हातपाय धुवून ये, मग आपण खूप गप्पा मारू, सगळं सांगते, आत्या म्हणाली. हो म्हणत वेदी खुश होऊन फ्रेश व्हायला गेली. आज तिचा आनंद बघून मी खुश होतो. आईला विचारलं, आई, आज काही स्पेशल बनवलंस काय गं? मी म्हणालो. हो तर, मला माहीत होतं आत्ता येणार त्या. मग यांनी चिकन आणलं येताना. चिकन वडे आहेत आज, खास बेत. आई चिकन वडे म्हणताच माझ्या तोंडाला पाणीच सुटलं. हो का? वाव, भारीच. मग मी स्वतःला आवरू शकलो नाही आणि जेवायला घेऊन बसलो. खरंच छान झालं होतं चिकन. झणझणीत रस्सा आणि खुसखुशीत वडे. अप्रतिम. आईच्या हातच्या जेवणाची चवच ती निराळीच. वेदी खुशी तिच्या आईसोबत गप्पा मारत होती. तिला हळूच बाजूला जाऊन विचारलं, कसं वाटलं सरप्राईज? मी बोललो. तिने भुवया उंच करून खुणेनेच विचारलं, तू बोलावलंस? वेदी म्हणाली. मी नाही, बाबांनी, मी हळू आवाजात बोललो. आणि उद्या बोलू असं सांगितलं. वेदीला तिच्या आईसोबत किती बोलू आणि किती नको असंच झालं होतं. खूप दिवसांनी भेटत होती आईला. ती आमच्या सगळ्यांचं कौतुक करत होती, सगळं दाखवत होती. आत्याही सगळं बघून खुश झाल्या. लेक आपली खुश बघून तिलाही सगळं मिळतं हे बघून त्यांनाही समाधान वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच आत्या निघून गेली, कारण तिची शेतीची कामं होती. वेदी माझ्याकडे आली. बोल, काल काय म्हणत होतास सरप्राईजचं? वेदी बोलली. अरे बाबांना मी म्हणालो वेदीला आठवण येत असेल आईची तर आत्याला बोलावं म्हणून. मग बाबांनी केला फोन तुमच्या शेजारी, मी तिला समजावत म्हणालो. हो का, थँक्स, वेदी म्हणाली. तू रडलीस ना मला घरची आठवण येते म्हणून, तेव्हाच ठरवलं आत्याला काही करून बोलवायचं इथे. ते मी केलं आणि आत्या आली. तुला खुश बघून मला बरं वाटलं, मी म्हणालो. हुशार आहेस.
वेदी म्हणाली. माझं आणि वेदीचं आता हळूहळू चांगलं बॉन्डिंग होत होतं. परीक्षा जवळ येत होती. तिला काही अडलंच तर मदत करत होतो. क्लास काही मी लावला नव्हता आणि तिलाही नव्हता. बाबा तिला विचारत होते की तुला क्लास हवा आहे का, तर ती नको बोलली. म्हणून मग 2 वर्ष सिनियर असलेला मी तिला अडल्यास मदत करत होतो. आता दोघांत मजाक मस्ती चालत होती, तरी ती 4 हात लांबच राही. मी तिला बोललो होतो एकदा, तुझे गाल खूप छान आहेत, ओढायला मन करतं, गोबरे गोबरे. मी हसत हसत बोललो. पण तिला खूप राग आला. ती बोलली, असं काही केलंस तर बघ, मला हात लावलेलं अजिबात आवडत नाही. माझ्यापासून लांब राहायचं. मस्करी कर पण अंतर ठेवून. वेदी रागाने बघत बोलली. मला तर झक मारली आणि बोललो असं झालं. 2 दिवस अबूला पकडला होता तिने. मी बोलायला गेलो की निघून जायची तिथून. मला खूपच अपराधी असल्यासारखं वाटत होतं. शेवटी न राहून मी तिची माफी मागितली आणि तिला बोललो, विश्वास ठेव माझ्यावर. यापुढे स्वप्नात पण विचार नाही करणार असा. मला खूप अपराधी वाटते. तू बोल ना माझ्याशी, मी म्हणालो. तिची रागीट नजर झेलत कसाबसा बोलत होतो. शब्द पण सुचत नव्हते त्यावेळी. जे सुचले ते बोलत गेलो. मला नाही बोलायचं तुझ्यासोबत. चुकीचा विचार तुझ्या डोक्यात फिरतोय. तो सहजासहजी जाणार नाही. मी आईला बोलून शिरगावला जाणार. मला इथे राहायचंच नाही. तू जा प्लीज, वेदी म्हणाली. हाय लेवलला रागवली होती. समजत नव्हतं कसं हँडल करावं ते. काय केलं म्हणजे ती माझ्याशी बोलेल हेच सुचत नव्हतं. आणि तिची सवय झाल्यामुळे मला तिच्या न बोलण्याचा त्रास होत होता. मला ती चुकीचं समजत होती. मी सहज म्हणून बोललेलं मला चांगलंच भोवलं होतं. आणि हे प्रकरण मग आईबाबांपर्यंत गेलं असतं तर माझी बिना सर्फची धुलाई केली असती. मी हवं तर नाही बोलत, नाही बघत तुझ्याकडे. पण तू जाऊ नकोस, मला मार पडेल प्लीज. आणि सॉरी परत एकदा. तरीही वाटलं माझ्याशी बोलावं तर जरूर बोल. मी नाही राहू शकत तुझ्याशी बोलल्याशिवाय. पण आता तू जायची भाषा करतेस तर ठीक आहे, नाही बोलणार. माझ्या डोळ्याच्या कडा भरल्या होत्या हे बोलताना. मागे फिरताना पुसले डोळे आणि माझ्या अभ्यासाच्या खोलीत जाऊन बसलो. खूप रडलो वहीत तोंड खुपसून. एवढी माफी मागून ही ती माझ्याशी बोलत नव्हती, उलट जाण्याचं म्हणत होती. आतमध्ये कुठेतरी खोल जखम झाल्यासारखं वाटत होतं मला. मी दुखवलं होतं तिला, पण तिने तो बोलून राग काढायला हवा होता, असा अबोल धरायला नको होता. तिची सवय झाली हे मला आधी जाणवलं नव्हतं. पण जेव्हा ती बोलायची बंद झाली तेव्हा प्रकर्षाने जाणवलं. कारण ना मला भाऊ ना बहीण. आईबाबांशी काय आपण एकदम फ्रेंडली बोलू नाही शकत. मला एकदम एकटं एकटं फील होत होतं. रविवार होता. थोड्या वेळाने तोंड धुवून फ्रेश झालो आणि आईला सांगून मित्रांकडे जायला निघालो. अधूनमधून माझी नजर वेदीला शोधत होती. माहीत नाही कुठे गेली ते. राग एकतर खूप होता तिला. भीती वाटायची तिची. काही वेडवाकडं नको करायला. वेडी आहे ही मुलगी, मनाशीच बडबड चालू होती. आणि अंगणातून मागच्या दरी जायला निघतच होतो की ही बया गाल फुगून आली. तिला आलेली बघून मी लगेच मागे फिरलो व मित्राकडे निघून गेलो. मित्रांसोबत जरा गप्पा मस्ती केल्यावर जरा बरं वाटलं. खूप दिवसांनी मित्रांसोबत गेलो होतो. त्याने पण खूप सतावलं. आज कसा काय आलास? खूप दिवसांनी इकडची वाट दिसली. नाहीतर वेदी काय आली आम्हालाच विसरून गेलास, एक मित्र म्हणाला. मला वेदीवरून चिडवत होते. आमचं तसं काही नव्हतं. म्हणजे मलाच हिंमत झाली नाही तिच्याशी बोलायला. घाबरायचं बोलायला.
कारण सहज गाल ओढावे वाटतात म्हणालो, तिथेच माती खाल्ल्यासारखी वाटत होती. मनात काही आहे हे बोलून दाखवलं तर सरळ आयुष्यातून डिलीटच करेल असं वाटायचं. पण चिडवून घ्यायला मज्जा येत होती, म्हणून काही विरोधही करत नव्हतो. कुछ तो गडबड है, हमें भी बताओ, असं सर्वजण मित्र मस्ती करत होते. त्यामुळे मला जरा बरं वाटलं. मी फक्त हसून मज्जा घेत होतो. संध्याकाळ झाली तसा मी घरी आलो. आईने दिवा लावला होता नेहमीप्रमाणे. वेदी हात जोडून उभी होती. मीही हातपाय धुवून देवासमोर हात जोडले. आई गणपती स्तोत्र म्हणत होती. पण माझं मात्र मनात वेगळंच स्तोत्र चालू होतं. देवा, माझ्याशी बोलू दे. मी घट्ट डोळे मिटून मनातल्या मनात देवाला साकडंच घालत होतो. पाया पडून झालं तशी ती अभ्यासाला गेली. मीही तिच्या मागोमाग जाऊ इच्छित होतो, पण थांबलो आणि माझ्या खोलीत गेलो. अजून असं शीतयुद्ध किती दिवस चालणार होतं देव जाणे. दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं होतं, अभ्यास करायचा होता. आता सारखी सूट नव्हती, नापास व्हायची भीती होती. अभ्यास झाल्यावर आईकडे गेलो. भूक लागली होती. सगळ्यांनाच एकत्र घेऊया जेवायला म्हणाली. मग ताट पाणी घ्यायला मदत केली. सर्व जेवायला बसले तसं आईने विचारलं, तू आणि वेदी बोलत का नाहीत? काय झालं? आईच्या ह्या प्रश्नावर मला काय बोलायचं कळेना. आईच्याही लक्षात येईल असं वाटलं नव्हतं. मी वेदीकडे बघितलं. ती शांतपणे जेवत होती. तुझं तूच हँडल कर, मी काही मदत करणार नाही अशा आविर्भावात होती. मेलो, आता काय सांगू? मी मनाशीच विचार करत बोललो. अगं, वेदीची मी मस्करी केली तर तिला आवडली नाही, म्हणून वेदीच माझ्याशी बोलत नाही. मी मान खाली घालून जेवणाकडे वळवत बोललो. काय गं वेदी, अशी काय केली याने मस्करी तुझी की तू बोलत नाहीस? आईने विचारलं. मामी त्यालाच विचार, तोच सांगेल तुला, वेदी एकदम शांतपणे म्हणाली. माझेच पाय माझ्याच गळ्यात घातले तिने. आता माझं काही खरं नव्हतं आणि खोटं बोलून अजून तमाशा झाला असता. मी तिला सहजच म्हणालो की तुझे गाल छान आहेत, ओढायला मन करतं, गोबरे गोबरे. मी आता काय होईल ते होईल याच विचारात खरं ते सांगितलं. मी माफीही मागितली तिची त्याबद्दल, तरी ती माझ्याशी नाही बोलत. मी म्हणालो. आई आणि बाबा एकदम जोरातच हसायला लागले होते. मला काही कळेना, हे का हसत आहेत? वेदीही बघत होती आणि मीही. म्हणजे जिथे रामायण महाभारत होईल असं वाटत होतं, तिथे हसत होते दोघेही. वेदीला राग आला होता बहुतेक, कारण ती थोडी रागात बघत होती आणि मी प्रश्नार्थक नजरेने. अरे, असे काय बघताय? आई म्हणाली. तुम्ही का हसताय ते कारण तर समजेल का? मी म्हणालो. सांगतोय रे, धीर धर. जेवा आधी आणि कामं आवरू दे सगळी, मग बोलत बसू, बाबा म्हणाले. तुम्हीही धीर धरा, तुम्हालाही मी सांगणार, पण पुढच्या भागात. तोपर्यंत सगळी कामं करून घ्या, काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची. लवकरच भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.